नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक असलेल्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याबद्दल। कुंभमेळा म्हणजे फक्त एक धार्मिक उत्सव नाही, तर तो भारताच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि अध्यात्माचा भव्य सोहळा आहे। दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये भरला जाणारा हा कुंभमेळा लाखो नव्हे तर कोट्यवधी भाविकांना आकर्षित करतो। पण तुम्हाला माहिती आहे का, नाशिकलाच कुंभमेळ्याचे एवढे महत्त्व का आहे आणि अमृताचे थेंब नाशिकमध्येच कसे पडले? चला जाणून घेऊया। कुंभमेळ्याची सुरुवात कशी झाली? कुंभमेळ्याचा इतिहास समुद्रमंथनाशी जोडलेला आहे। पुराणांनुसार देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले। जेव्हा अमृताचा कुंभ बाहेर आला तेव्हा देव आणि दानवांमध्ये त्यासाठी युद्ध सुरू झाले। हे युद्ध तब्बल 12 दिवस चालले। देवतांचे 12 दिवस म्हणजे पृथ्वीवरील 12 वर्षे मानली जातात। या संघर्षादरम्यान अमृताचे काही थेंब पृथ्वीवरील 4 ठिकाणी पडले: हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन, नाशिक। म्हणून या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो। नाशिकचे विशेष महत्त्व: नाशिक हे भगवान श्रीरामांचे पवित्र स्थान मानले जाते। गोदावरी नदीला दक्षिणेची गंगा म्हटले जाते। असे मानले जाते की कुंभमेळ्याच्या काळात गोदावरी नदीत स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते। यामुळे लाखो भाविक रामकुंड आणि गोदावरी घाटावर स्नान करण्यासाठी येतात। सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे काय? जेव्हा गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो। हा योग अत्यंत शुभ मानला जातो। या काळात साधू, संत, महंत, नागा साधू आणि विविध आखाडे नाशिकमध्ये एकत्र येतात। शाही स्नान म्हणजे काय? कुंभमेळ्यातील सर्वात आकर्षणाचा भाग म्हणजे शाही स्नान। नागा साधू आणि विविध आखाड्यांचे संत मोठ्या मिरवणुकीने गोदावरी नदीत स्नान करतात। या दिवशी लाखो भाविक त्यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात। नागा साधू कोण असतात? कुंभमेळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे नागा साधू। हे साधू संसाराचा पूर्ण त्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारतात। कठोर तपस्या आणि साधनेमुळे त्यांना विशेष मान दिला जातो। कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व: कुंभमेळा हा फक्त स्नानाचा उत्सव नाही, तो आत्मशुद्धीचा, श्रद्धेचा आणि आध्यात्मिक जागृतीचा उत्सव आहे। या काळात लाखो लोक संतांचे प्रवचन ऐकतात, दानधर्म करतात, जप, तप आणि साधना करतात। कुंभमेळ्याबद्दल काही रोचक तथ्य: जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा, कोट्यवधी भाविकांची उपस्थिती, युनेस्कोने कुंभमेळ्याला सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे। शेकडो आखाडे आणि हजारो संत सहभागी होतात। भारताच्या संस्कृतीचे जगभरातील सर्वात मोठे दर्शन। मित्रांनो, नाशिक कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून भारताच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि अध्यात्माचा अद्भुत संगम आहे। तुम्ही कधी कुंभमेळ्याला भेट दिली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्रीराम, जय गोदामाता।